नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात? परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता पशुधन पर्यवेक्षकची आपली जाहिरात येत आहे. झेडपी असो की आपलं पशुधन विभाग, पशुसंवर्धन विभाग असो, त्या सर्वांची जे जाहिरात आहे पशुधन पर्यवेक्षक या पदाची, तर ती जाहिरात येणार आहे. मग आता अभ्यास कसा करायचा सर, का कशावर अवलंबून राहायचं, किंवा मग काय कसं तुमचा मार्ग कसा असायला पाहिजे, तर मार्ग कसा असायला पाहिजे हे लेक्चर सांगणार आहे. तुमच्या अभ्यासाची दिशा कशी असायला पाहिजे हे लेक्चर सांगणार आहे, कारण तो अभ्यासक्रम सांगणार आहे. तो पशुधन पर्यवेक्षकचा जो अभ्यासक्रम आहे, एक प्रॉपर वे मध्ये तो दिलेला आहे. त्याच टॉपिकवरती प्रश्न येत असते. म्हणजे तो एक सिलेबस आहे, तो तुम्हाला एक फ्रेमवर्क आखलेला आहे, त्या फ्रेमवर्कवरती प्रश्न येणार आहेत. तेच आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. आपण सरळ त्या लेक्चर आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊ. तर बघा, अगोदर परीक्षेचं स्वरूप बघू. परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते अगोदर बघून घेऊ. तर बघा, आपले दास ऑफिसर अकॅडमीचं हे नाव आहे. तर यामध्ये जवळपास 5 सब्जेक्ट आहे. तुम्हाला दिसत असेल, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. तर यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आपला टेक्निकल म्हणून, तांत्रिक म्हणून येत असते, आणि मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे टोटल 4 विषय नॉन टेकचे म्हणून येत असते. 15-15 प्रश्नाला, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. ठीक आहे. आता हे समजलं तुम्हाला. हे सगळे नॉन टेकचे आहे. किती आहे? नॉन टेकचे 4 सब्जेक्ट आहे, 15-15 प्रश्न. हे प्रश्न दिसत आहे, 15-15 प्रश्न. एक प्रश्न किती गुणांसाठी आहे? एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. इथून तुम्हाला एक प्रायमरी माहिती, एक प्रश्न 2 गुणांसाठी. ठीक आहे. हा जो एक प्रश्न राहतील तो 2 गुणांसाठी राहतील. त्यावरून 15-15 प्रश्न हे मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, या सर्वावर आहे. आता इथे एकच टॉपिक आहे जो आपला टेक्निकलचा आहे, पशुधन पर्यवेक्षकचा. तर या तांत्रिक घटकावर, या सगळ्या घटकावर 40 प्रश्न आहे. जबरदस्त सिलेबस आहे, एकदम इझीच आहे. अभ्यास जर व्यवस्थित करतो म्हटलं तर मार्क्स घेणं, 35+ प्रश्न बरोबर आणणं खूप इझी आहे. फक्त त्या वेनं तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल. आता तेच वेग काय आहे, तर ते सगळं आपण या लेक्चरमध्ये बघू. आता तांत्रिक घटकाचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण सविस्तर बघणार आहोत, आणि जे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याचा आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला 10+ प्रश्न कसे बरोबर आणायचे हे सगळं आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. आपण 2 लेक्चर, भाग 1 भाग 2 असे 2 लेक्चरमध्ये आपण डिवाइड करणार आहोत याला. ठीक आहे. आपण आता पशुधन पर्यवेक्षकाचे जे 40 प्रश्न येतात 80 गुणांसाठी, तर ते सगळे आपण बघणार आहोत. हे बघा, मापसू भरती आणि पशुसंवर्धन पर्यवेक्षकसाठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. प्रॅक्टिस सेट 1, प्रॅक्टिस सेट 2, आता प्रॅक्टिस सेट 3 येतील. प्रॅक्टिस सेट 1 ऑलरेडी अपलोड झालेला आहे. यामध्ये मोस्ट आयएमपी जे प्रश्न आहे, एमसीक्यू आहे किंवा टॉपिक आहे, त्या सगळ्यावर आपण चर्चा करतो, ते एमसीक्यू घेत असतो. तर हे आपल्या फ्रीमध्येच आहे, सगळ्यांना युट्यूबला आपण अपलोड केलेले आहे, यामध्येच तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हा टॉपिक अपलोड झालेला आहे. आता पशुधन पर्यवेक्षकसाठी पॉज करायचं, ज्यांना कोणाला ही बॅच पाहिजे त्यांनी पॉज करायचं, बघायचं आणि नंतर घ्यायची. ठीक आहे. यामध्ये जास्त वेळ गमावणार नाही. सध्या 999 आहे. पहिले जे 50 स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. 51 जर झाला तर डायरेक्ट 1500 होऊन जातील याची फीस. यामध्ये सगळंच दिलेलं आहे. लेक्चर आहे, शॉर्ट नोट्स आहे, लेक्चरची पीडीएफ आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट पण आहेत. टेस्ट नंतर तुम्हाला व्यक्तिगत मेंटरशिप आहे, होमवर्क, ग्रुप डिस्कशन, आणि कसं आहे, ह्या सगळे आपण एक प्रोसेस आहे, ते सगळे प्रोसेस आपण इथं फॉलो करत असतो. आणि तुमचं रिझल्टच्या जवळ कसं जाता येईल ते सगळ्या प्रोसेसनं तुम्हाला रिझल्टच्या जवळ घेऊन जात असतो. त्यामुळेच दास कृषीचे, अगोदर आपलं दास कृषी नाव होतं, आता दास ऑफिसर झालं. मागच्या वर्षी कृषी सेवक, ग्रामसेवक आपले खूप सारे लागलेले आहेत. याच वेनं लागलेलं आहे, ही सगळी प्रोसेस आहे. याच प्रोसेसचा भाग आपण आता पशुधन पर्यवेक्षकसाठी लागू करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता ह्या सगळ्या बॅचमध्ये आपण ते सगळं करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सिलेक्शनच्या तुम्ही एकदम जवळ जाणार आहात. हे मापसू भरतीसाठीचा यशाचा जो मंत्र आहे, आपण तो सगळा या 60 डेज मास्टर प्लॅन मध्ये डिस्कस केलेला आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ बघू शकता. हा व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला दिसेल. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला हे सगळं हे पुढचे व्हिडिओ पण मिळत राहतील आणि हे सगळं बघता येतील. ठीक आहे. यामध्ये आपण डेली टार्गेट आहे, नोट्स आहे, मेंटरशिप आहे, डेली टेस्ट आहे, हे सगळं 60 डेजच्या मास्टर प्लॅन मध्ये आपण घेत आहोत. तर 60 डेजचा मास्टर प्लॅन जो आहे तर तो या बॅच मध्ये आहे. ही बॅच जी आहे 60 डेज मास्टर प्लॅनचीच आहे. तर बघा, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आता जी भरती निघालेली आहे, मापसू भरती 2026 म्हणून, याचंच पूर्ण नाव आहे, मापसूचंच पूर्ण नाव आहे वरचं, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र अॅनिमल फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी, याचं नाव आहे. याला मापसू असं म्हणत असतो आपण, मापसू. ठीक आहे. आता लक्षात राहील. आता याला 60 डेज मास्टर प्लॅन, आपण हे बॅच लॉन्च केलेली आहे 60 डेज मास्टर प्लॅनची. यामध्ये हे सगळे पद आहे, प्रयोगशाळा परिचारक म्हणजे लॅबोरेटरी अटेंडंट, पशुधन सहाय्यक म्हणजे लाईव्ह स्टॉक असिस्टंट, रोणोपचारक म्हणजे ड्रेसर, फार्म असिस्टंट किंवा प्रशिक्षण प्रदर्शन सहाय्यक,
या सगळ्या पदाची एकच सिलेबस आहे, तर त्यामुळे आपण एकच याची बॅच लॉन्च केलेली आहे. 60 दिवसामध्ये जे तांत्रिक घटक आहे ते सगळं आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. डेली एक टॉपिक, त्यावर संध्याकाळी टेस्ट. तुम्हाला शॉर्ट नोट्स पण मिळणार आहे, फुल नोट्स पण मिळणार आहे, सगळं काही यामध्ये मिळणार आहे. फक्त यामध्ये लेक्चर राहणार नाही, कारण आपल्याला 60 दिवसामध्ये प्लॅन पूर्ण कंप्लीट करायचे आहे. आपण टार्गेट देणार आहोत, त्यावर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत, फुल नोट्स मिळणार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला त्यावर अभ्यास करून एक टेस्ट द्यायची आहे. टेस्ट 80 मार्काची, 100 मार्काची, तर ती प्रत्येक अशी त्या टॉपिकवर डिपेंड असते, ते टेस्ट मिळणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तुम्ही कम्प्युटरवर, आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर कुठे पण ही टेस्ट सोडू शकता. यासाठी ऍप्लिकेशन आहे आपलं दास ऑफिसर अकॅडमी, तिथं जायचं आणि 499 ची बॅच ही परचेस करू शकता. ठीक आहे, आता मी जास्त वेळ घेणार नाही. तर हे अशी बॅच आहे. आता तुम्हाला मापसू भरती अभ्यासक्रमाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जायचं आपल्या व्हिडिओ लिस्टला बघून परचेस करायचं, सॉरी काय बघायचं असेल तर बघू शकता. तर कृषी सोपची बॅच आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी वॉच करायचं, बघायचं, गॅरंटी दिलेली आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट आपल्या अभ्यासक्रमावर येऊ. आपलं हे एक मिनिट, आपलं हे दास ऑफिसर्स आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे दास ऑफिसर्स, तुम्हाला सर्च करता येतील किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं राहते. दास ऑफिसर्स नावाचं आपलं काय टेलिग्राम चॅनल आहे. हे बघा, हे जस्ट नवीन चॅनल आहे, 400 समथिंग काहीतरी मेंबर आहे, 500 जवळपास मेंबर गेलेले आहे दास ऑफिसर्स नावाचं. आणि दुसरं एक ग्रुप आहे दास कृषी म्हणून, तर यामध्ये कृषी सेवक, ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक या सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स, QIQ, तुम्हाला काय अपडेट वगैरे सगळं इथं दिले जात असते. तर हे तुम्ही सर्च करू शकता, दास कृषी आणि दास ऑफिसर. ठीक आहे, तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता आपलं टेलिग्राम. ठीक आहे, आपल्या अभ्यासक्रमाकडे येऊ. पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक पदासाठीचा अभ्यासक्रम आहे. जे 40 प्रश्न आपण आता जे बघितलेले आहेत ना, त्याच 40 प्रश्नावर म्हणजे 80 गुणावर हा सगळा अभ्यासक्रम, या सगळ्या अभ्यासक्रमावर ते सगळे डिपेंड आहे. या अभ्यासक्रमावर ते डिपेंड आहेत, त्याच्यावर हे डिपेंड नाही. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पहिलाच अभ्यासक्रमाचा पॉइंट आहे देशातील आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती. देशातील म्हटलेलं आहे, प्रत्येक वर्ड्स व्यवस्थित समजून घ्यायचा, व्यवस्थित बघायचं आहे, त्या कारण त्या प्रत्येक वर्ड्सचं काहीतरी मिनिंग आहे. हे एक एक टॉपिक हे काही असे चिल्लर चल्लर नाही, कारण ह्या प्रत्येक टॉपिकवर एक 5-5, 4-4 प्रश्न येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचे आपल्याला प्रत्येक टॉपिक. तर बघा, यामध्ये इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसिस ऑफ लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री इन इंडिया, मला वाटते सगळे मराठी मीडियमचे आहेत, तरी मी हे बायलँग्वेज दिलेलं आहे, जेणेकरून सगळ्यांना फायदा व्हावा. तर बघा, देशातील आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पशुधन, आणि इथं काय म्हटलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या पशुधन, नाहीतर तुम्ही उगाच गाढवाच्या जाती, गाढवाचे रोग, गाढवाचं हे, गाढवाचं ते, कावळ्याचं हे, कावळ्याचं ते, कबुतराचं हे ते, हे असं बघत बसाल. तर तेवढं नाही, आर्थिकदृष्ट्या जे महत्वाच्या जाती आहेत ना, जेवढं पशुधन आहेत ना आपलं, पक्षी वगैरे, हे कुक्कुट पक्षी जे आहेत ते सगळे जे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आहेत ते सगळे बघायचे आहे. त्यामध्ये वरापालन पण येते, कारण आपण वरापालन तेवढं आपल्याकडे चालत नाही जेवढं अमेरिकेमध्ये चालतं. आपण 0 समथिंग वर वरापालन करत असतो, तर ते सगळं करायचं आहे. वरापालन पण आपल्याला अभ्यासायचं आहे. आपल्याला घोडे पण थोड्या प्रमाणात अभ्यासायचे आहे. त्याचे जे वरवरचा भाग जो आहे, म्हणजे आपल्याला जाती आहे, त्याच्या वरवरचं जे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे जनावर आहे, म्हणजे पशु आहे, आणि कुक्कुट पक्षी आहे. पक्षी, आता पक्ष्यामध्ये बदक असे ना, आपलं कुक्कुट पक्षी असे म्हणजे कोंबडी पालन, ते सुद्धा यामध्ये अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर हे आर्थिकदृष्ट्या जेवढं महत्वाचं आहे, गाय, म्हैस, अजून काय शेळी, मेंढी, वरा, अजून आपलं कुक्कुट पालन, बदक पालन, हे सगळं अभ्यासायचं आहे, मासे वगैरे. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट सेकंड पॉइंटवर येऊ. आता हे तुम्हाला पहिला पॉईंट समजला असेल आणि तो कसा अभ्यासायचा ते पण समजला असेल. कसा अभ्यासायचा ते आपण हे नाही समजणार तुम्हाला एका एवढ्या लहान लेक्चरवरून तुम्हाला कसा अभ्यासायचं ते नाही समजणार. ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. तो म्हणजे प्रत्येक पॉईंट घ्यायचा, त्या पॉईंटवर काय वाचायचं, कुठून वाचायचं, ते सगळं आपण दुसऱ्या एका लेक्चरमध्ये घेऊ. आता बघा, नेक्स्ट पॉइंट आहे देशातील आणि महाराष्ट्रातील. प्रत्येक शब्द असा व्यवस्थित वाचायचा. देशातील आणि महाराष्ट्रातील गोवंशीय, म्हैसवंशीय, शेळ्या, मेंढ्या, हे मेंढ्या, शेळ्या, डुक्कर, वराहपालन, घोडे, कुक्कुट पक्षी यांच्या देशी जातींची माहिती. आता जातींची बरं का, जातींची, आणि दुसरं काय, देशी. आपल्याला विदेशीचं फारसं करायचं नाही. जिथं विदेशीचं करायचं आपण तिथं करणार आहोत. आपल्याला विदेशी काही जाती बघायच्या आहेत, परंतु कुठं केवढ्या बघायच्या ते सगळं आपण बघणारच आहोत. आता बघा, देशातील आणि महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे. आता तुम्हाला महाराष्ट्रातील विशेषता म्हणून बघायचं आहे. महाराष्ट्रातील ज्या जाती आहे ना, त्याचा जास्त अभ्यास तुमचा झाला पाहिजे. आता शेळी, मेंढी, आता शेळीची जर उस्मानाबादी जात असेल तर शेळी, उस्मानाबादी जातीबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती पाहिजे. त्यावर येणारे रोग, त्याची जात,
कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण यावर कसा प्रश्न फेकेल काही सांगता येत नाही. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट मेंढ्याच्या देशातील आणि महाराष्ट्रातील परत तेच. आता गोवंशीय आणि म्हैसवर्गीय हे सांगायचं काम आहे का? नाही ना. तर याबाबत सगळं डिटेलमध्ये गोवंशीय जे आहेत आणि म्हैसवंशीय जे आहेत ना, त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला बघावं लागेल, तरच ते जमेल. गोवंशीय आणि म्हैसवंशीय यामध्ये. आता गोवंशीय आणि म्हैसवंशीय आपल्याला जास्त करून का बघावं लागेल, कारण हा एक आशियान प्राणी झाला आणि आपण म्हशीचं जवळपास 45 ते 49% एवढं दूध उत्पादनामध्ये वाटा आहे म्हशीचाच. आणि म्हशी जगामध्ये सर्वात जास्त म्हशी या भारतामध्येच आहे, आशियातल्या म्हशी आहे. त्यामुळे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आणि प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला गोवंशीय तर बघायचंच आहे, गोवंशीचं सगळंच बघायचं आहे. त्यामुळे गोवंशीय आणि म्हैसवंशीय इम्पॉर्टंट राहतील या सगळ्या आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे. आता बघा काय जाती ह्या सगळ्या जाती बघायच्या, जाती कोणत्या जाती आहेत ते सगळं बघायचं आहे. नंतर बघा पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची पैदास, कृत्रिम रेतन आणि गोठीत रेतनांची हाताळणी इत्यादी गोष्टी या पॉईंटमध्ये बघाव्या लागतील. तर या पॉईंटमध्ये बघताना बघा लाईव्हस्टॉक पोल्ट्री ब्रीडिंग इन्क्लुडिंग क्रॉस ब्रीडिंग. आता ब्रीडिंग बघायची आहे तुम्हाला, म्हणजे पैदास बघायचा आहे, पैदास बघायचा आणि कृत्रिम रेतन म्हणजे आपण याला काय म्हणतात आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आपण त्यालाच कृत्रिम रेतन म्हणतो, आणि गोठीत रेतनांची हाताळणी. तर हे सगळं यामध्ये बघायचं आहे. तर बघा हे जे कृत्रिम रेतन आहेत ना, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, यावर हमखास प्रश्न असतो, हमखास गॅरंटी. यावर 2 प्रश्न असतात आपले. किती असतात यावर? 1 ते 2 प्रश्न, 2 प्रश्न पकडून घ्यायचे. कशावर? कृत्रिम रेतनवर. आणि जे पैदास पद्धती आहे त्यावर 1 ते 2 प्रश्न असतात. परत किती? 1 ते 2 पैदास पद्धतीवर. हे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन AI वर 2 प्रश्न. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे कशावर प्रश्न येत आहे, तेच टॉपिक करायचे, तेवढंच करायचं, व्यवस्थित करायचं, तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. ती एक वे आहे अभ्यास करण्याची, ती एक पद्धत आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे कृत्रिम गोठीत रेतनांची हाताळणी जी आहे त्यावर पण प्रश्न आहे, मागच्या वर्षी त्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. पुढं बघा आता पुढं महाराष्ट्र राज्यातील, इथं बघा देशातील म्हटलेलं आहे का? नाही, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन पशुपालन पद्धतीची माहिती. आता इथं पशुधन व्यवस्थापन विचारलेलं आहे. व्यवस्थापन मध्ये काय काय येते तर ते सगळं बघायचं आपल्याला. आणि याची माहिती, थोडक्यात माहिती म्हणजे तुम्हाला यामध्ये कोणत्या पशुपालनामध्ये कोणत्या जाती आहेत, पशुपालन कशा पद्धतीने केलं जातं, चराई कशा पद्धतीची आहे, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. आता नंतर बघा पशुधनाची ओळख पटवण्यासाठी वापरली जाणारी साधने, आवश्यक बाबतची नोंद ठेवणे आणि अभिलेख जतन करणे, म्हणजे रेकॉर्ड. सरळ रेकॉर्डवर प्रश्न आहे. रेकॉर्डवर तुम्हाला हमखास प्रश्न दिसतील. एक प्रश्न हमखास दिसणार आहे रेकॉर्डवर. जे रेकॉर्ड ठेवायचे आहेत ना, हे बघा ते त्यावर प्रश्न राहणार आहे, त्या रेकॉर्डवर प्रश्न राहणार आहे. आणि व्यवस्थापनावर, हे सगळं व्यवस्थापन आहेत ना, गोठ्याची व्यवस्था कशी केलेली आहे, तर ते सगळं त्या गोठ्याच्या प्रकारावर, त्या सगळ्यावर प्रश्न राहणार आहे. नंतर बघा पशुधन कुक्कुट व्यवस्थापन. आता पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन असा स्पेशलच पॉईंट दिलेला आहे. पशुधनच करतो ना आपण सगळं, त्यामुळे पशुधन व्यवस्थितच बघावं लागेल तुम्हाला. पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन म्हणजे जे पोल्ट्री आहेत त्यावर व्यवस्थित प्रश्न राहणारच आहे, व्यवस्थितच अभ्यास करायचा आहे. नंतर पशुपोषण आहारावर म्हणजे फिडिंगवर आणि पशुपोषणवर, यावर हमखास प्रश्न आहेत. यावर 2 ते 3 प्रश्न राहते. किती? 2 ते 3 प्रश्न यावर हमखास राहते. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित बघावा लागेल तुम्हाला. नंतर बघा फॉडर अँड फीड फॉर लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री, वैरण, चारा व पशु पक्षी. आता जे टॉपिक बघितलं ना त्याचाच एक उपटॉपिक परत हा आहे, वैरण, चारा, पशु पक्षी, खाद्य. कशाचा उपटॉपिक? हा पशुपोषण आहारचाच. त्यामुळे हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित अभ्यासावे लागेल. वैरण, चारा, पशु पक्षी, खाद्य. म्हणजे वैरण चारा जे आहेत ना, त्या वैरण चाराबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. कोणत्या जमिनीमध्ये कोणता चारा घेतला जातो, त्या चाऱ्याचं उत्पादन किती आहे, बियाणं किती लागते, चाऱ्याच्या जाती कोणत्या आहे, ते सगळं तुम्हाला बाय डिटेल मध्ये माहिती पाहिजे. म्हणजे हे सगळं फॉडरचं तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे, तर बरं आहे. वैरण, चारा व खाद्य, जे सप्लिमेंट्स वगैरे देणार आहेत ते सगळं किती, कोणत्या प्रमाणात, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आता एक जनरली वजनानुसार दिलं जाते, 2%, 2.5%, 2%, 2.5%, हे असं प्रमाण आहेत ना वजनाच्या. जर खाली गाय असेल तर किती? 1.5% असते. म्हणजे काय म्हणतो आपण, ड्राय काऊ असेल तर. आणि जर भरलेली गाय असेल 2%, आणि जर म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला वासरू असलेली गाय असेल तर 2.5%, वजनाच्या 2.5%. तर ते सगळं तुम्हाला त्यामध्ये बघावं लागेल, खाद्य व पशुपोषण आहारमध्ये. ठीक आहे. नंतर बघा महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे सर्वसाधारण रोग. आता तुम्हाला रोगावर प्रश्न राहणार आहे, त्यामुळे रोग पण व्यवस्थित बघावा लागणार आहे.
रोग आता अगोदर काय जीवाणू विषाणू हे सगळं येत होतं, आता जीवाणू विषाणूच्या पलीकडे डायरेक्ट त्याचे नावच विचारत आहे. विषाणूचं नाव, जीवाणूचं नाव, त्या लसीचं नाव, त्या प्रत्येक रोगाचं नाव, तर रोग कशामुळे होतो ते सगळं, लक्षणं हे सगळं विचारलं जात आहे. त्यामुळे डिसीज जे आहेत ना ते सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, आता डिसीजवर प्रश्न राहणार आहेत असं समजून चालायचं. नंतर बघा, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट यांच्या संबंधित सांख्यिकी माहिती, म्हणजे जे आपलं काय अकाउंटंट जे आहेत तर ते त्या संबंधी सगळं, त्या स्टॅटिस्टिकल संबंधी सगळी माहिती आपल्याला बघावीच लागणार आहे. म्हणजे कोणती लेटेस्ट 19वी जे आपली पशुगणना आहे, आता पशुगणना 20वी येत आहे, तर त्या 20वीचा अजून काही डेटा अवेलेबल झालेला नाही. जसं डेटा अवेलेबल होतील ना तसंच आपण एक युट्यूबला लेक्चर घेऊ. ठीक आहे, त्यामुळे तो प्रश्न तुमचा या सगळ्या पॉईंटचा निपटून जातील. ठीक आहे, आता काय सांख्यिकी जे आहेत ना तर ते आपण लेक्चर घेणार आहोत लेटेस्टचं. आता 19ची पशुगणना आहेत ना, तर 19वी पशुगणना तुम्हाला अभ्यासायची आहे. यामध्ये जर परीक्षा म्हणजे जाहिरात लवकर आली आणि जाहिरात लवकर आल्यामुळे परीक्षा पण लवकरच येणार आहे, त्यामुळे जर 20वी पशुगणना जर पूर्ण झाली नाही, डेटा जर आला नाही, तर 19वी पशुगणना अभ्यासायची आहे. यावर 1 ते 2 प्रश्न, 3 प्रश्न हमखास राहणार आहेत. 1 ते 2 प्रश्न या 19वी पशुगणनेवर राहणारच आहे. कोणतं राज्य समोर आहे, कोणता जिल्हा समोर आहे, गायीमध्ये किती आहेत, कोणता जिल्हा, किंवा मग म्हशीमध्ये प्रत्येकाची संख्या, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा, पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्व. आता कृषी अर्थव्यवस्था आहे, जवळपास आपण किती अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये किती हे काय म्हणते जागतिक योगदान किंवा आपल्या देशामध्ये योगदान, तर पशुधनाचं किती योगदान आहे, जवळपास 4% पशुधनाचं योगदान आहे. तर ते सगळं विचारलेलं आहे. 4% कृषीमध्ये, टोटल कृषीमध्ये जर 18% असेल तर याचा 18% मध्ये -4 केलं तर 14% कृषीचा आहे आणि 4% आपल्या पशुधनाचा आहे किंवा आपल्या अॅनिमल हजबंड्रीचा आहे. तर अॅनिमल हजबंड्री टोटल किती झाला आता, 4 आणि 14, 14 आणि 4 हे 14 आणि 4 18, असं टोटल 18 झालेलं आहे. 14 आणि 4 18 म्हणजे 14 कृषीचा आहे, 4 आपलं पशुधनचं आहे. जीडीपी मध्ये योगदान, तर ते इकॉनॉमी मध्ये काय योगदान आहे काय नाही, इकॉनॉमीचे पॉईंट सगळे तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. ठीक आहे, तर हे इकॉनॉमीचे पॉईंट तुम्हाला बघायचे आहे. पुढे बघा, आता दूध व दुग्धजन्य पदार्थ, धवल क्रांती, आणि पुढचा परत तेच आहे, दूध गुणवत्तेचे नियंत्रण आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन तंत्रज्ञान, उत्पादन कसं केलं जातं हे सगळं. ठीक आहे, तर यामध्ये धवल क्रांती आहे, यामध्ये हमखास प्रश्न, हमखास कोणती परीक्षा येऊ द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न राहते. हे तर मग आपला मेन टॉपिकच आहे, धवल क्रांती म्हणजे व्हाईट रेव्होल्युशन, दुग्ध क्रांती. तर त्यावर हमखास प्रश्न आहे, यावर हमखास 1 ते 2 प्रश्न राहणार आहे. किती? 1 ते 2 प्रश्न. आता दुग्धजन्य पदार्थ यावर 2 ते 3 प्रश्न आहे. त्यामुळे हे अभ्यासताना हे असे टॉपिक घ्यायचे, त्यावर कशावर प्रश्न राहणार आहे ते सगळे विषय घेऊन तुम्हाला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, नंतर गुणवत्तेचे नियंत्रण, हे सगळे यावर, परत क्वालिटी इन्स्पेक्शनवर प्रश्न आहे. परत हे काय आपलं मिल्क प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, हे सगळं अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, याच्या बाहेर जात नाही, हे सगळं अभ्यासक्रम घ्यायचा, ते प्रत्येक टॉपिक घ्यायचा, प्रत्येक पॉईंट घ्यायचा. समजा तुम्ही हा पहिला पॉईंट घेतला तर याच्या अभ्यासक्रमासंबंधी तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे, कोणत्या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, मग अशा पद्धतीने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, अशा पद्धतीने विचारलेला आहे का, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. प्रश्न विचारण्याची पद्धत आणि कोणत्या डाटावर प्रश्न विचारलेला आहे. परत मग तुम्हाला दुसरा पॉईंट घ्यायचा, दुग्धजन्य पदार्थ व उत्पादन तंत्रज्ञान, यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. यासाठी मग अभ्यासासाठी डेटा कोणता वापरायचा, कोणत्या नोट्स वापरायच्या, हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे आणि याच वेनं अभ्यास करायचा. कुठेही क्लास लावण्याची गरज नाही, आमच्याकडे लावा किंवा दुसरीकडे लावा असं आम्ही अजिबात म्हणत नाही. क्लास हे फक्त तुम्हाला दिशा देण्यासाठी आहे, मार्गदर्शन करण्यासाठी आहे. ज्या पद्धतीने अभ्यासक्रम आहे त्याच पद्धतीने क्लास असतात, त्यामुळे क्लास लावलेच पाहिजे असं अजिबात नाही. तरी कोणाकोणाला वाटत असते की सर क्लास लावले तर एकदम इझी वे जाते. हो, क्लास जर लावले तर थोडंसं एक इझी वे जाते, तुम्हाला जास्त ताण राहत नाही, कारण शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच जण आपल्या समोर जावे नाही यासाठी मग क्लास लावतात, त्यामुळे प्रत्येक लोक क्लास लावण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला क्लास लावलाच पाहिजे असं अजिबात नाही, परंतु तुम्ही ह्या सिलेबस जर अभ्यासला तर तुम्हाला व्यवस्थित मार्गक्रमण करता येतील. नाहीतर मग तुम्हाला क्लास लावावा लागेल, कारण शेवटी स्पर्धा परीक्षा आहे, नोकरी आहे, 1000-500चा क्लास असते. ठीक आहे, आता पुढे बघा. ठीक आहे, आपला झालाय सिलेबस. तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं, लाईक शेअर कमेंट काय आहे ते आवडलं असेल तर करायचं आणि बाकीच्यांना सुद्धा पाठवायचं. तर बघा, जर कोणाला काही बॅच बद्दल इंटरेस्टेड असेल तर तुम्ही कॉल वगैरे करू शकता, तुम्हाला नंबर देऊन द्या तुम्ही डायरेक्टच. काही प्रश्न राहू द्या. 89 99 85
02 आणि 64 हा आपला नंबर आहे. यावर डायरेक्ट मेसेज करायचा, व्हॉट्सअप मेसेज करायचा किंवा मग डायरेक्ट फोन लावायचा. ठीक आहे, 89 99 85 02 64. ठीक आहे. आता टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल वगैरे सगळं सांगितलेलं आहे. कोणतीही माहिती लागो, PYQ लागो किंवा म्हणजे कोणती माहितीची गरज असली तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. ठीक आहे, बॅच बद्दलही माहिती भेटेल आणि तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल किंवा मग कंटेंट बद्दल, सर कोणतं कंटेंट वाचायचं, काय वाचू, कशातून वाचू, हे सगळं तुम्हाला या नंबरवरती फोन लावला की लगेच मिळून जाते. ठीक आहे, थांबतो आता. धन्यवाद.